भिवंडी तालुका के टेम्भौली गांव में ग्रामस्थ मंडल टेम्भौली द्वारा आयोजित टेम्भौली प्रीमियर लीग 2023 का आयोजन दिनांक 13 जनवरी 2023 से 15 जनवरी 2023 तक जय हनुमान स्पोर्ट्स, जय हनुमान 40+, जय बजरंग मास्टर 40+ व ग्रामस्थ मंडल टेम्भौली द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर तथा टेम्भौली गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान जय हनुमान स्पोर्ट्स, जय हनुमान 40+, जय बजरंग मास्टर 40+ व ग्रामस्थ मंडल टेम्भौली द्वारा शाल व पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। तो वहीं इस क्रिकेट स्पर्धा में 12 टीमों ने भाग लिया, जिसमें प्रथम पारितोषिक सार्थक ट्रांसपोर्ट टेम्भौली, द्वितीय पारितोषिक नांदुरकर बंधु टेम्भौली, तृतीय पारितोषिक जय शिवाजी स्पोर्ट्स टेम्भौली को मान्यवरों द्वारा रोक रकम और ट्रॉफी देकर सम्मानित किया गया। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में एडवोकेट प्रवीण मड़वी, कुमार गोराटकर, प्रतीक पाटिल, दीपेश भोईर, जयेश नांदुरकर, पराग पाटिल, विघ्नेश नांदुरकर, सुरेश नांदुरकर, इन सभी लोगों का विशेष योगदान रहा। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आणि मनीष पाटील त्याचं नाव मी वारंवार घेतोय आणि तेवढीच चांगली कार्य करतोय। तो चांगला झेल पळून झेल केलाय, तंबूतकर असताना जीवन यांना संघाची धावसंख्या स्थिर तो संधी मिळाली नव्हती। विकी घरद्यांना चेंडू अंगावर आदळतोय, चांगला अपील करतोय, परंतु पळून एक धाव करण्याची संधी होते। पंच कळवता हा चेंडू लेग बायचा आहे। संघाची धावसंख्या होती 23, 5-5-23। चेंडू काय प्रयत्न असेल परंतु साध हवा, परंतु क्षेत्ररक्षणबद्ध प्रेक्षक बिग प्लस। नक्कीच संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती मुकेश नांदुरकर यांनी 16 या धावसंख्येवर। बघूया आपल्या संघासाठी काय करतोय। आज सेमीफायनलचा सामना असणार आहे। जर हा मॅच जिंकल्यानंतर फायनल मध्ये प्रवेश होणार आहे, म्हणून अत्यंत प्रयत्न चालू आहे। मिलिंद आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय। मिलिंद धावसंख्या बदलते, धावसंख्या कोणाचा होतोय खतरा। 11 चेंडू आणि 19 धावांची गरज। चेंडू आवेश त्याच्या खाली आणि 2 फलंदाजांमध्ये टकराव होते आणि झेल सुटतोय, महत्वपूर्ण झेल होता। अधिकारात पुन्हा एकदा चेंडू आवेश क्षेत्ररक्षण त्याच्या खाली पोहोचत नाही। एक खराब क्षेत्ररक्षण संघाकडे, आणि या चेंडू मध्ये जर काय धावा निघल्या स्लोवर चेंडू नक्कीच पूर्णपणे फिट केला होता। परेशान चांगली फाईट पाहायला मिळते। चेंडू आवेश क्षेत्ररक्षण त्याच्या खाली छोटा मंदार, आणि हा महत्वपूर्ण खेळ सोडलेला आहे मंदाराने। खराब क्षेत्ररक्षण आगमन या ठिकाणी झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी कूलर आहे ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा खेळ सातत्याने कुठेही असो अनेक आता मात्र दर्पण मध्ये आलेला आहे मुकेश, कारण ती 2 चेंडू 6 धावांची गरज। 2 चेंडू मध्ये आशिषाने चेंडू वाईट आव्हान करण्याने धावसंख्या बदलते। आता मात्र 2 चेंडू 5 धावा। आता शॉट परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी। आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय नवनाथ आणि त्यांचे परम मित्र सचिन। विजय आपलाच होणार आहे। कोण रे नक्कीच शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना सुरेख फटका
आणि विकी भोर यांचे 500 रुपये पटकाले आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार त्यासाठी यायचं धावून यायचं आपण व्यासपीठावर षटकांचा असणार आहे. सांगता होते धावसंख्यातून अकाउंट ओपन होत नाही. पहिला चेंडू डॉट केलाय तो नवनीत परंतु स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातोय. आणि पुन्हा एकदा जे अतिथी दुसरा षटकाला तो परेश स्ट्राईकला तो रवी. अपेक्षा होती प्रतीक पाटीलकडनं ती अपेक्षा कुठेतरी पुढचा चेंडू हो सर फटका बनावला गेला. एक धाव पूर्ण करतोय. दुसरे धाव तोपर्यंत आपण एकच धाव काढण्याची संधी आणि एका दोन्ही संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होती 12. पहिल्या चेंडूत चौकार मारल्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव केला. मिलिंद खराब फलंदाजी आता मात्र करतोय. ऑस्टमचा खूपच बाहेर पंच करत हा चेंडू बाहेर आहे. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत मिळते. 2 चेंडू 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 4 धावांची गरज. परंतु आता मात्र 3 चेंडू डॉट केल्यानंतर एक दबाव दर्पण येतोय. मिलिंद खराब फलंदाजी पाहायला मिळते. मिलिंद यांची निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू जर डॉट जरी गेला तरी हनुमान पाटील यांच्याकडनं 500 रुपये. आणि आदेश कोराटकर यांचा संघ विजयी झालेला आहे. विजयाच्या स्थितीमध्ये ठेवलं होतं त्यांच्यासाठी तब्बल 'नक्कीच रोहित आपल्यासाठी मिक्सर दिलेला बेस्ट बॅट्समन त्याचा सत्कार केला जातोय. आणि नक्कीच द्या आणि आमच्या संघाला सुद्धा पुढे नेऊ द्या ही मी विनंती करतोय. तालाने स्वागत करायचं आहे या बंधू जोडीचा. मुकेश नांदुरकर थांबायचं आहे. नक्कीच शाबास शाबास. शाल फुलगुच्छ चिन्ह देऊन प्रकाशजी पाटील यांच्या हस्ते पंकजजी म्हात्रे यांनी यशस्वी सत्कार केला जातोय. नक्कीच आमच्या गावच्या स्पर्धेला फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन यशस्वी सत्कार केला जातोय. चिन्ह देऊन सत्कार केला जातोय आहे. या स्पर्धेसाठी धन्यवाद. वन मॅन आर्मी 7 लेवलचा ठरला प्रतीक पाटील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 93 धावसंख्या नक्कीच त्याच्या नावावरती राहिला. एक 50 सुद्धा पाहायला मिळाली आणि कदाचित ती ट्रॉफी आहे ती प्रतीक त्यांच्या खेळाडूला देऊन नक्कीच ती सन्मानित करतील. ही खेळाडू वृत्ती आहे. जी बेस्ट बॅट्समनची पारितोषिक आहे ते नक्कीच देऊन सन्मानित करीत आहोत. सन्माननीय राजेंद्रजी पाटील
ती देऊन सन्मानित करूया, कारण संजय दळवी यांचे जवळचे मित्र त्यांची स्पर्धा पाहायला मिळतील. जय शिवाजी स्पोर्ट्स, जय भवानी. तुमच्या शुभ असते हा बक्षीस वितरण आपण कंप्लीट करणार आहोत. मॅच होती, संघर्ष थोडासा कमी पडला गेला, त्या दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी रनरअप संघ जो आहे नांदुरकर बंधू वॉरियर्स. त्यानंतर आपण खास बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण खेळाडू सुद्धा आहेत आणि गावची प्रीमियर लीग म्हणून गावाला सपोर्ट करण्यासाठी त्यांनी स्कोरिंगची भूमिका चांगली निभावली गेली. त्यांनाही मी इन्व्हाइट करतो, तुम्ही या. तसेच करत आहोत मतभेद बाजूला सारून आज या सर्व खेळाडूंना एकत्रित करून या गाण्याचे कलाकार आणि त्याला मान होतो पारदर्शक आपण देत आहोत. सुंदर अशी ट्रॉफी आहे. सुंदर कूलर आणि सुंदर ट्रॉफी देऊन वीट उत्पादक संघटना, कारण घर बसल्या ही स्पर्धा नक्कीच आपण एन्जॉय करत होता. सर्वांनी राजूदा बाबरे यांना विनंती करू, चला ट्रॉफी मैदानात घेऊन जायचे. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये करा. टीम सार्थक स्पोर्ट्स. स्पर्धेमध्ये टोटल 12 संघांनी सहभाग घेतलेला होता. आमची संकल्पना एवढीच होती का संपूर्ण गावाने एकत्र येऊन खेळावे आणि संपूर्ण गाव एकजूट करावा, या उद्देशाने आम्ही प्रीमियर लीग ठेवलेली होती. सदर प्रीमियर लीगला संपूर्ण ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले, त्यामुळे सर्वांचे आम्ही धन्यवाद करतो. कारण का सर्व खेळाडूंनी 40+ मास्टर 40+ तसेच मेन टीम आहे क्रिकेटची, त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केलं. त्यांच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या सर्व मदतीने ही स्पर्धा पार पडली. आता या स्पर्धेमध्ये ज्या नियोजित खेळाडू आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलेले आहेत आणि ते पुढे देखील चांगल्या प्रकारे खेळतील ही त्यांच्याकडे माझी अपेक्षा आहे. मागचा पहिला वर्षी होता त्याच्यापेक्षा या आणखी आम्ही चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि याच्या पुढे याच्यापेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने स्पर्धा होईल याच्याकडे आम्ही लक्ष देऊ. गावाचे स्पर्धा आम्ही ठेवल्या होत्या, त्या स्पर्धेमध्ये आम्हाला वाटलं नव्हतं का आम्ही इथंशी पडदा मारू शकता, परंतु योगायोगाने असा झाला का खरोखरच आम्हाला त्या गोष्टीची खरोखरच साथ मिळाली आणि इथे या स्पर्धेमध्ये टेंबोली गावातच ट्रॉफिक रॅली ना आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही विजयी झालो असं सांगायला काही हरकत नाही. आणि आम्हाला जी पब्लिकने सहकार्य केला आणि त्या पब्लिकचे पण आम्ही आभार मानतो असं म्हणायला हरकत नाही. टेंबोली प्रीमियर लीगचं आयोजन करणं म्हणजे आमच्या टेंबोली गावातील सर्व प्रेक्षक बोला, क्रिकेट रसिक बोला, क्रिकेट खेळाडू बोला, यांना 3 दिवस एकत्रित खेळवणं होतं. मला जेव्हा या स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट प्रवीण मडवी साहेब यांचा फोन आला की आपल्याला असं स्पर्धेचं आयोजन करायचं आहे, मी बोललो ठीक आहे आपण करूया. जवळजवळ 1-1.5 महिना याच्या मागे आम्ही होतो. स्पर्धा भरवताना सर्वप्रथम आपल्याला लागतात ते संघ मालक. मागच्या वर्षी आमच्याकडे 10 संघ मालक होते, यावर्षी आम्हाला 12 झाले. त्या सर्वांचे मी पहिला आभार व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर जे खेळाडू होते त्यांनी खेळाडू वृत्ती दाखवली. तसे रेग्युलरचे खेळाडू होते, मी प्रत्येक पातील तरी खास करून शुभेच्छा देऊ शकतोय. त्याला माझ्या मते या 5 मॅच खेळला तो, त्याने 2 मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाले, परंतु त्याने यंग प्लेयर जो होता त्याला डेडिकेट केलं तो मॅन ऑफ द मॅच. त्यासाठी मी प्रतीक पाटील शुभेच्छा देईन. आणि बेस्ट बॅट्समन सुद्धा मिळालं त्याला स्पर्धेमध्ये, ते सुद्धा त्यांनी दुसऱ्याला डेडिकेट केलं. त्याच्यानंतर मी सर्व क्रिकेट खेळाडू ज्यांनी 3 दिवस सहकार्य केलं आयोजन कमिटीला
आयोजनामागे स्पर्धा कुठलीही गालबोट न लागता स्पर्धा संपन्न झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो.